नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भारताच्या राजकीय इतिहासामध्ये दोन आणखीन माफीवीर आता तयार झालेले आहेत. सर्वात पहिला माफीवीर हा पत्रकार अर्णब गोस्वामी याची आणि मी एकाच वेळी जवळजवळ करिअर सुरुवात झाली. माझ्या आयुष्यात मला एकदाही माफी मागायला लागली नाही. आणि हा अर्णब गोस्वामी हा ऑलरेडी एकदा जस्टिस पी बी सावंत यांनी त्याच्यावरती केस केली होती. 100 कोटी रुपयाची केस हा हरलेला आहे याच्यात डिफेमेशनची. आणि आता अर्णब गोस्वामीला पुन्हा एकदा माफी मागावी लागलेली आहे. अर्थात अर्णब गोस्वामी असो किंवा पलीकडे कंगना रनौत असो, या दोघांना, मी तिला रनौट म्हणतो, कंगना रनौट, तर या दोघांना सुद्धा जरी माफी मागावी लागली असेल तरी माफी मागण्याच्या लायकीचे यांचे गुन्हे नाहीत, माफी देण्याच्या लायकीचे यांचे गुन्हे नाहीत. त्यामुळे यांना कोणत्याही परिस्थितीत माफी मिळाली नाही पाहिजे, यांना पेन्शनही दिलं गेलं नाही पाहिजे. आणि आता कारण अति झालेलं आहे. अर्णब गोस्वामींनी जे विष या देशामध्ये पसरवायला सुरुवात केली आणि जो द्वेष या देशामध्ये पसरवायला सुरुवात केली त्याचा आता कडेलोट झालेला आहे, अतिरेक झालेला आहे. या सगळ्या ऑपरेशन सिंदूरच्या लाईव्ह कव्हरेजमध्ये असताना हा म्हणजे इतका नीच पातळीवरती हा गेला होता की इस्तंबूलमध्ये एक इस्तंबूल काँग्रेस सेंटर नावाची एक संस्था आहे आणि इस्तंबूल काँग्रेस सेंटर बद्दल ती इमारतीचा फोटो दाखवून हा दिवटा काय बोलला हे आधी ऐका. Then I want to ask you something. What kind of business does your party have in Turkey? Did you know, viewers, the Congress party has a registered office in Turkey? That in 2019, Rahul Gandhi said that we must open a big office in Turkey, where a man called Mohammad Yusuf Khan was appointed to lead the extensive operations of the Congress party in Istanbul. I can understand if the Congress party has an office in Assam. I can understand if it is an office in Gujarat. But ladies and gentlemen, Rahul Gandhi, Sonia Gandhi needs to tell us why they want to have an office in Turkey. Apparently, it is very important to build a large organization of the Congress party in Turkey. And there are only two things. You are for the enemies of the nation, or you are with the enemies of the nation on the one side, or you're against the enemies of the nation. As of now, the Congress party is with the enemies of the nation. So I want to ask you, if you're a Congress voter, are you also with the enemies of the nation? हा नालायक म्हणतो की इस्तंबूलचं काँग्रेस सेंटर हे भारतातल्या काँग्रेस पक्षाचं कार्यालय आहे इस्तंबूल मधलं. म्हणजे हा जाणीवपूर्वक लोकांच्या मनामध्ये, आणि त्याच्या पलीकडे जाऊन हा असं म्हणतो की शत्रू राष्ट्राच्या सोबत काँग्रेस आहे आणि एनिमीच्या बरोबर जर तुम्ही असाल तर तुम्ही माझे एनिमी आहात. आणि काँग्रेसच्या मतदारांनी पण हा विचार करायला पाहिजे की ते देशाच्या बाजूने आहेत का देशाच्या शत्रूच्या बरोबर आहेत. अरे बेशरम माणसा, ती इमारत तू जी फोटो दाखवतोय ती काय आहे हे तर पहा. आणि यांनी बघितलं नसेल असं नाही, 100% यांनी पाहिलेलं असणार आहे. अशा बातम्या चॅनल्समध्ये तयारच होऊ शकत नाहीत. चॅनलमध्ये बातमी तयार होण्याची एक प्रोसिजर आहे. एखादी बातमी कशी तयार होते. अर्णब गोस्वामी सारखा संपादक हा रिपब्लिक चॅनलवरती अँकरिंग करायला ज्यावेळेला उभा राहतो तेव्हा अँकरिंग करायला उभा राहण्याच्या आधी अर्णब गोस्वामींनी काय बोलायचं आहे, त्याच्या पाठोपाठ कुठली दृश्य दाखवली जातील, हे सर्व त्यांनी पाहिलेलं असतं, संपादकांनी पाहिलेलं असतं. इनपुट डिपार्टमेंटनी त्याचा संपूर्ण स्क्रिप्ट तयार केलेली असते, आउटपुटनी ती संपूर्ण चेक केलेली असते, त्यात काही करेक्शन असतील तर त्या केलेल्या असतात. नंतर हे जातं टेलिकास्ट ब्रॉडकास्ट करण्यासाठी आणि त्याच्या आधी जो अँकर आहे तो हे वाचतो. या नालायकाच्या दिवट्याच्या मनामध्ये एकदा सुद्धा प्रश्न आला नाही. आणि इनपुट पासून आउटपुट पासून एडिटर पर्यंत स्टुडिओ पर्यंत या गोष्टी गेल्या. तोपर्यंत एकालाही पाहावंसं वाटलं नाही की याची फॅक्ट चेक करावी, याची वस्तुस्थिती काय आहे, वास्तव काय हे चेक करावं. इस्तंबूल काँग्रेस सेंटर हे काँग्रेस पक्षाचं इस्तंबूल मधलं टर्की मधलं आहे आणि टर्कीने पाकिस्तानची या ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला मदत केली म्हणून टर्की हे आता आपलं शत्रू राष्ट्र झालेलं आहे असं हा गोष्ट सांगतो. आणि शत्रू राष्ट्राच्या बरोबर काँग्रेस आहे म्हणजे काँग्रेस सुद्धा देशाचा शत्रू आहे अशा पद्धतीची याची मांडणी करायची असते. आणि हा नालायक एकदा सुद्धा पाहू शकत नाही आपण जे दाखवतोय ते काय आहे.
त्यामुळे ही जी काही आता रिग्रेट व्यक्त केला जातोय, खंत व्यक्त केली आहे, माफी नाही मागितलेली या बेशरमानी, आणि म्हणून काँग्रेस पक्षाने जो निर्णय घेतलेला आहे की याच्या विरोधात न्यायालयात जायचं, यांनी हात जोडो, पाया पडो, माफी मागो, दंड द्यायला तयार हो, नो, बिलकुल तयार, हा तुरुंगातच जायला पाहिजे. हा अत्यंत द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करतोय. या देशाला ज्या पक्षाने स्वातंत्र्य मिळवून दिलं, 140 वर्षाचा ज्या देशाचा या पक्षाचा इतिहास आहे, आणि एकही देशद्रोही कृत्याचा बट्टा या पक्षावर लागलेला नाही. एकदाही इंग्रजांच्या बाजूनी साथ दिलेली नाही, एकदाही चीनच्या बाजूनी, एकदाही पाकिस्तानच्या बाजूनी साथ दिलेली नाही, एकदाही पाकिस्तानच्या बिर्याण्या खायला जबरदस्ती त्यांच्याकडे गेलेलं नाही, पाकिस्तानच्या पंतप्रधानाच्या साक्षीनं पंतप्रधान पदाची शपथ कधी घेतलेली नाही यांनी, जी नवाज शरीफच्या साक्षीनी मोदींनी घेतली होती नॉन बायोलॉजिकल प्राण्यांनी. आणि हा मनुष्य अर्णब गोस्वामी हे सांगतो इस्तंबूल काँग्रेस सेंटर हे काँग्रेस पक्षाचं इस्तंबूल मधलं कार्यालय आहे, आणि आसाममध्ये असू शकतं, गुजरातमध्ये असू शकतं, इस्तंबूलमध्ये तुमची काय गरज आहे पक्षाचं कार्यालय उघडण्याची. इतका धादांत खोटारड निर्लज्ज हा बोलतो, बेशरमपणाने बोलतो, नीचपणाने बोलतो, अत्यंत दुष्ट मनोवृत्तीने बोलतो, द्वेष पसरवण्यासाठी बोलतो, एका राष्ट्रीय पक्षाला देशद्रोही म्हणून दाखवू पाहतो. आणि याच्याबद्दलची वस्तुस्थिती तुम्ही साधं गुगल करा, इस्तंबूल काँग्रेस सेंटर गुगल करा, विकिपीडिया येतं, बघा विकिपीडिया काय दाखवत आहे. इस्तंबूल काँग्रेस सेंटर हे कन्व्हेन्शन सेंटर आहे, जिथं सेमिनार्स होतात, वर्कशॉप होतात, प्रेझेंटेशन्स होतात, एक्झिबिशन्स होतात, हेल्थच्या बद्दलच्या गोष्टी तिथं होतात. आणि त्याची मालकी बघा कोणाची आहे, इस्तंबूल काँग्रेस सेंटर. इस्तंबूल म्युनिसिपल कॉर्पोरेशन का म्युनिसिपल ऑथॉरिटी जी आहे त्यांच्या मालकीचं ते सेंटर आहे. काँग्रेस या पक्षाचा अर्थ याला कळत नाही, बावळ्याला. हा निर्लज्ज उद्या असं म्हणणार आहे का की अमेरिकेमध्ये खर्च करण्याचे संपूर्ण अधिकार काँग्रेस पक्षाला आहेत, भारतातल्या काँग्रेस पक्षाला आहे. सोनिया गांधी ठरवणार अमेरिकेने खर्च कुठे करायचा. तिथं अमेरिकन काँग्रेसला काँग्रेस म्हणतात, पार्लमेंटला तिथल्या. उद्या हा असं म्हणणार आहे का की डोनाल्ड ट्रम्प हे रामदास आठवलेच्या पक्षाचे राष्ट्रपती आहेत, अमेरिकेचे रिपब्लिकन पक्षाचे आहेत म्हणून. एवढा मूर्ख समजतो हा देशातल्या लोकांना, असा द्वेष आणि बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतो. हा नीच प्रकार आहे, हा फक्त आणि हे जे केलेलं आहे अर्णब गोस्वामींनी हेच देशद्रोही कृत्य आहे मुळामध्ये. आणि या देशद्रोही कृत्याबद्दल याला फक्त तुरुंगवास झाला पाहिजे, हातापायात बेड्या घालून हा तुरुंगात गेला पाहिजे. आणि हे काँग्रेस पक्षाने एन्श्युअर केलं पाहिजे की दुसरी कुठलीच तडजोड नाही, माफी नाही, दंड नाही, काहीच नाही, फक्त तुरुंगवास हेच यांना भोगावं लागेल. हे जे त्यांनी स्टेटमेंट काढलेलं आहे रिपब्लिक चॅनल तर्फे आणि त्या रिपब्लिक डिजिटल नावाने, त्यात त्यांनी असं म्हटलंय, अन इनकरेक्ट इमेज वॉज इनएडव्हर्टंटली युज्ड erroneously depicting a building as the Congress office in Turkey by a video editor on the digital desk due to a technical error. अरे बेशरमा, या प्रत्येक शब्दाचा अर्थ कळत नाही का लोकांना? तू वाचत होता ना स्क्रिप्ट, तू अँकरिंग करत होता ना, ते अँकरिंग करत असताना तुझ्या मनामध्ये नाही का आले प्रश्न, नालायका? आता तू हे बोलतोस की हे चुकून घडलं, चुकीचा फोटोग्राफ चुकीच्या पद्धतीने दाखवला गेला. म्हणजे टर्कीमध्ये काँग्रेस पक्षाचं दुसरं काही ऑफिस आहे का? चुकीचा फोटोग्राफ दाखवला म्हणजे? त्याच्यानंतर द इमेज हॅड नो कनेक्शन टू द कंटेंट और कॉन्टेक्स्ट ऑफ द सेड व्हिडिओ. द क्लिप वॉज नॉट ब्रॉडकास्ट ऑन अर्णब गोस्वामीज डिबेट शो. मग तो दिवटा कोण? अर्णब गोस्वामीचं भूत आहे का? पिशाच्य आहे का ते अर्णब गोस्वामीचं, जे अँकरिंग करतंय आणि प्रश्न विचारतंय काँग्रेसच्या मतदारांना आणि काँग्रेस पक्षाला आणि सोनिया गांधींना आणि राहुल गांधींना प्रश्न विचारतंय? ते अर्णब गोस्वामीचं भूत आहे का पिशाच्य आहे? इट वॉज नॉट शोन ऑन अर्णब गोस्वामीज शो म्हणतात. इट वॉज नॉट शोन ऑन हिज डिबेट on 15th May or thereafter and was not taken on air, nor was the said erroneous image in any way related to the subject matter being discussed. आणि त्याच्या पुढे we sincerely and unconditionally regret the error म्हणतो.
हे एरर नाहीये अर्णब गोस्वाम्या, हे पाप आहे, हा देशद्रोह आहे तू जे केलंयस ते. तू एका राष्ट्रीय पक्षाला आणि त्याच्या मतदारांना सुद्धा देशाच्या बाजूने आहात का देशद्रोहांच्या बाजूने आहात असं विचारतोस. हिम्मत कशी होते तुझी असा प्रश्न विचारायची या देशाच्या सर्वसामान्य नागरिकाला, की तुम्ही कोणाच्या बाजूने आहात. ऑफकोर्स या देशातला प्रत्येक मनुष्य हा देशाच्याच बाजूने आहे, तू नाहीयेस म्हणून तू असे प्रश्न विचारतोस. तुला फक्त द्वेष पसरवायचा, या निमित्ताने राजकारण करायचंय भाजप आणि RSSच्या सोयीचं, म्हणून तू हे करतोयस. आणि रिग्रेट म्हणजे खंत, खंत नाही. तू माफी मागायला पाहिजे होती. आय बेग युअर मर्सी, जसं ते सावरकर म्हटले ना, तसं आय बेग टू रिमेन युअर मोस्ट ओबिडियंट सर्वंट, तसं म्हणायला पाहिजे होतंस. तू याच्यामध्ये रिग्रेट म्हणतं, हे याला माफी मिळाली नाही पाहिजे. माझी महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षाच्या सगळ्या नेत्यांना विनंती आहे, विनवणी आहे, की या गोष्टीचा आग्रह धरा तुमच्या पक्षाच्या नेतृत्वाकडे. या पापाला, या देशद्रोही कृत्याला क्षमा करू नका. अर्णब गोस्वामीच्या बिलकुल क्षमा नाही झाली पाहिजे. हे आहे खरोखर अतिरेक झालेला आहे आता या सगळ्या गोष्टींचा, आणि याचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला उथळ पाण्याला खळखळाट फार आणि उंचीपेक्षा बडबड फार, कंगना रनौट, तिने एक ट्विट केलं होतं आणि त्या ट्विटमध्ये ती असं म्हटली होती, व्हॉट कुड बी द रिझन फॉर दिस लव्ह लॉस. नंबर 1, ही इज अमेरिकन प्रेसिडेंट बट वर्ल्ड्स मोस्ट लव्ड लीडर इज इंडियन प्राईम मिनिस्टर. नंबर 2, Trump's second term, but Indian Prime Minister's third term. Undoubtedly, Trump is alpha male, but our PM is sub-alpha male का बाप. What do you think? This is personal jealousy or diplomatic insecurity? असं तिने डोनाल्ड ट्रम्पला ट्विट करून विचारलं या लो IQ बुलडोझरनी. हिला बुलडोझर तरी म्हणावं की नाही, इतकी बेअक्कल आहे. 2014 साली देशाला स्वातंत्र्य मिळालं असं बोलली होती बावळी. 2014 साली जर स्वातंत्र्य मिळालं तर ज्यांना तुम्ही स्वातंत्र्यवीर म्हणता त्यांना काय म्हणायचं? ते स्वातंत्र्यच नव्हतं ना. बावळट आहे ही बाई. आणि ही कंगना रनौत आता असं म्हणते की इंडियन प्राईम मिनिस्टर हे अमेरिकन प्रेसिडेंट पेक्षा जास्त लव्ड लीडर आहेत, लोकांचं प्रेम असलेले. कळलं ना इंडियन प्राईम मिनिस्टरवरती जगाचं किती प्रेम आहे हे या ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला कळलं. जगातल्या एकही देशाने भारताच्या बाजूने उभा राहिला नाही, एकही देश. अगदी भूतान, श्रीलंका, येमेन, इथिओपिया, कांगो, कोणीही भारताच्या बाजूने उभं नाही राहिलं या सगळ्या याच्यात, कोणीच नाही. त्याच्यानंतर म्हणते ट्रम्प सेकंड टर्म बट इंडिया थर्ड टर्म. त्या बावळट, निर्बुद्ध, अंधारावर प्रेम करणाऱ्या अंधभक्त बाईला इतकी पण अक्कल नाहीये की अमेरिकेमध्ये कुठल्याही राष्ट्रपतीला जास्तीत जास्त 2 टर्मच राष्ट्रपती म्हणून काम करता येतं. 2च टर्म, 8च वर्ष, त्याच्या पुढे नाही, त्या निवडणुकीला उभेच राहू शकत नाहीत. ही तिथली पहिली कंडिशन आहे. आणि इंडियाच प्राईम मिनिस्टर थर्ड टर्म ही 79 मतदारसंघांमधली मतं चोरली EVMनी म्हणून झालेला आहे हा नॉन बायोलॉजिकल प्राणी, तिसऱ्यांदा पंतप्रधान. आणि ते नितीश कुमार आणि नायडू यांच्या पाठिंब्यावरती आता कसं बसं सरकार आणलेलं आहे. आणि अल्फा मेल आणि हा सब अल्फा मेल का बाप. आणि याला काय म्हणते ती, जेलसी. काय आहे या माणसामध्ये जेलसी असावं? असं माणूस पण नाही हा खरं तर. तो स्वतःच सांगतो नॉन बायोलॉजिकल प्राणी आहे म्हणून, अमानवी. याच्याबद्दल जेलसी वाटण्याचं काय कारण आहे काय याच्यात असं? याने आयुष्याची 35 वर्ष भीक मागितली असं हा तोंडाने सांगतो. हा बायकोला सोडून पळून गेला. हा आईबापाला जेव्हा मदतीची गरज होती तेव्हा सोडून पळून गेला. हा 40 वर्ष आईबापाकडे ढुंकून यांनी पाहिलं नाही. यांनी एकही दिवस आईला स्वतःच्या घरात राहायला नेलं नाही, एकही दिवस. यांनी बँकेच्या लाईनमध्ये पण आईला उभं केलं आणि फोटो काढले आणि त्यातूनही स्वतःचीच प्रसिद्धी करून घेतली. काय आहे जेलसी वाटावं असं याच्यात? आणि ती सुद्धा डोनाल्ड ट्रम्पला. आणि डिप्लोमॅटिक इन्सिक्युरिटी भारताची किती हे कळलं आता. म्हणून हे 59 खासदारांची शिष्टमंडळ जगभरातल्या 32 देशात पाठवायची वेळ आलेली आहे.
म्हणून आलेलं आहे हे. बरं, हे तिने ट्विट केलं. ही ट्विट केल्यानंतर तिने दुसरं ट्विट केलं थोड्या वेळाने. रिस्पेक्टेड नॅशनल प्रेसिडेंट श्री JP Naddaji called and asked me to delete the tweet I had posted regarding Trump, asking Apple CEO Tim Cook not to manufacture in India. I regret posting that very personal opinion of mine. As per instructions, I immediately deleted it from Instagram as well. लगेच तिने तो ट्विट डिलीट केला JP नड्डाच्या सांगण्यावरून. आणि ही काय म्हणते, लव्ड प्राईम मिनिस्टर. आंधळ प्रेम जरी असतं ना तरी ती ट्विट डिलीट नसती केली. पण इतका लो IQ असल्यामुळे ही दुसरी माफीवीर बनली त्याच्यात. आता ती पहिली ट्विट जर माझ्याकडे आर्काइव्ह मधून काढता येऊ शकते, तर एलॉन मस्क ज्याचा मित्र आहे त्या डोनाल्ड ट्रम्पला नाही काढता येणार. त्या एलॉन मस्कच्या मालकीचं आहे तो एक्स प्लॅटफॉर्म. एलॉन मस्कच्या मालकीचा आहे. हिने डिलीट जरी केलेली असली तरी ती एलॉन मस्ककडे आहे. जर ती निरंजन टकलेकडे आहे तर त्याच्याकडे पण आहे. आणि त्याच्यावरती ही बाई आता असं म्हणते की मी ती डिलीट करून टाकली. त्याच्याने काय होणार आहे? जो बून से गई वो हौज से वापस नाही आएगी. निघाले तुझ्या अकलेचे, लायकीचे, अब्रूचे झेंडवडे निघाले आता जगात. हे झालेलं आहे ऑलरेडी. त्यामुळे ही दुसरी माफीवीर. आणि हा दिवटा निर्लज्ज देशद्रोही अर्णब गोस्वामी हा पहिला माफीवीर याच्यातला. पण ही माफी स्वीकारता कामा नये, कारण मुळात ही माफीने ही खंत व्यक्त केलेली आहे. पण या लेव्हलला भारतातली पत्रकारिता आलेली आहे. न्यूयॉर्क टाइम्सनी आर्टिकल लिहिलं, ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान भारतामधला माध्यम काय करत होती. हे सगळे दिवटे अर्णब गोस्वामींसारखे त्यावेळेला काय इस्लामाबाद वरती भारतीय लष्कराचा कब्जा, त्याच्यानंतर कराचीचं पोर्ट उद्ध्वस्त करून टाकलं, लाहोर पर्यंत आता भारतीय सैन्य घुसणार, आणि आसिफ मुनीर हा आता बेपत्ता झालेला आहे, त्याला अटक केलेली आहे, दुसऱ्या लष्कर प्रमुखाची नेमणूक झालेली आहे, आणि शहबाज शरीफ सुद्धा आता दडून बसलेले आहेत, लपून बसलेले आहेत, अशा बातम्या देत होते. अख्ख्या जगाने त्या पाहिल्या. आणि आता त्या न्यूयॉर्क टाइम्स थुकतंय, आणि न्यूयॉर्क टाइम्सच्या माध्यमातून त्यांचा प्रत्येक वाचक भारतातल्या या माध्यमांवर थुकतोय. अक्षरशः इतका जिंगोइझम केला, जगभर याची निंदा, नालस्थिर लांछन आलं भारताच्या या माध्यमांवरती. आणि कारवाया कोणावर करायला निघाले? त्या वायरवरती करायला निघाले होते. वायरवरती बॅन आणण्याचा प्रयत्न केला होता, द वायरवर. आणि ही तुमची अवस्था आहे. या अर्णब गोस्वामीला काँग्रेस पक्षाने माफ करावं का? का याला तुरुंगवास झाला पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? तुमचंही मत अत्यंत महत्वाचं आहे. आणि या पब्लिक ओपिनियन मधूनच या नालायकपणावरती येणाऱ्या काळामध्ये निर्बंध येऊ शकतील, बंधनं येऊ शकतील. तोपर्यंत नागरिकांचं प्रेशर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष सुद्धा यांना तुरुंगवास घडवणार नाही, जो घडवायलाच हवा. इतक्या बेछूट पद्धतीने बातम्या दिलेल्या आहेत आतापर्यंत, आणि देशाची निंदा नालस्ती केलेली आहे. हा पहलगामच्या हल्ल्यानंतर हे जे झालं, इस्लामाबादवर भारताचा कब्जा, ही बातमी बघून एखाद्या तिथल्या एअरफोर्स किंवा आर्मी ऑफिसरनी पॅनिक होऊन, त्याला माहित नाहीये समजा, त्यांनी समजा पॅनिक होऊन अणुबॉम्ब फेकला असता भारतावर, काय झालं असतं? त्यांनी सांगितलं असतं, भारताच्याच माध्यमांवर बातम्या येत होत्या, आमच्या राजधानीवर कब्जा करायला निघाले होते, त्यामुळे या देशद्रोह्यांना शिक्षाच झाली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं हे इथं खाली कॉमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जण याला लाईक करा. जितके जण लाईक करतील तेवढं युट्यूब या व्हिडिओला प्रमोट करेल. आणि जास्तीत जास्त जणांना आग्रहाने हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. जोपर्यंत तुमचं समर्थन आहे तोपर्यंत आम्ही या सैतान आणि नादानांना शर्मिंदा करत राहू आणि सत्य लोकांना सांगत राहू. आजच्या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.